पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळतोय। कराड शहरामध्ये कृष्णा आणि कोयना या दोन नद्या वाहतात। या दोन्ही नद्यांचं पाणी कराडसह मलकापूर आणि आसपासच्या गावातील नागरिकांना वापरासाठी मिळतं। मात्र आता याच नद्यांमध्ये नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे प्रदूषण सातत्याने वाढताना दिसतंय। सविस्तर पाहूयात। नागरिकच बनलेत बेजबाबदार। नदीमध्ये कचरा, नागरिकांचा हलगर्जीपणा। पालिका प्रशासन कठोर कारवाई करणार? कृष्णा आणि कोयनेचा संगम कराडमध्ये झालाय। दोन्ही नद्यांचं पाणी पिण्यासाठी, शेतीसाठी, वापरण्यासाठी कराड तसंच मलकापूर शहरामध्ये गावातील रहिवाशांना मिळतं। मात्र आता नद्यांमधील प्रदूषण सातत्याने वाढताना दिसतंय। नागरिकांच्या गलथान कारभारामुळे या नद्यांचं प्रदूषण वाढत असल्याचं चित्र आहे। नद्यांमध्ये कचरा टाकण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं असून त्यामुळे नदीचं प्रदूषण वाढतंय। सोबतच काही नाले आणि ओढे या नदीच्या प्रवाहात जोडले गेले असून त्यामुळे देखील प्रदूषण वाढत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील यांनी व्यक्त केली आहे। आपल्या जो घरातील कचरा आहे किंवा निर्माल्य आहे तो पुलावरून फेकून देतात। काही जण निर्माल्य टाकतात, पिशव्या तिथं ठेवतात, वाऱ्याने त्या पिशव्या परत नदी पात्रात जातात। तसेच आपल्या दैत निवारणीसारखा परिसर असेल तिथून खाली निर्माल्य टाकण्याचे प्रकार घडतात। पाणी प्रदूषित झाल्यामुळे आपल्या आरोग्याचा धोका निर्माण होऊ शकतो। कराड शहराच्या पुढील जी गाव आहेत त्यांना आरोग्याचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो व यावर गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना करण्याची गरज आहे। नदीमध्ये टाकला जाणारा कचरा या संदर्भात नागरिकांवर पालिका प्रशासन दंडात्मक कारवाई करत असल्याचं पालिका अधिकाऱ्यांनी सांगितलंय। तसंच यापुढे जात नदीमध्ये कचरा टाकणाऱ्यावर आणखीन कठोर कारवाई कशी करता येईल यासाठी पालिका प्रयत्न करणार असल्याचं कराड नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी प्रफुल्ल कुमार वनखंडे यांनी सांगितलंय। नगरपालिका आमचे जे कर्मचारी आहेत, सफाई कर्मचारी, यांच्या मदतीने आम्ही जे उपाययोजना करतच असतो। तरी पण अनावधानाने काही नागरिक नदीमध्ये कचरा वगैरे टाकत असतात। त्या संदर्भात आमच्या नगरपालिका अधिनियमामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करणार तर आहोतच। एकूणच काय तर नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे त्यांच्याच आरोग्याचा प्रश्न गंभीर बनू शकतो। हे नागरिकांच्याच लक्षात येत नसल्यानं हे उत्तम उदाहरण आता म्हणावं लागेल। अभय कुमार देशमुख, लोकशाही मराठी, कराड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।